नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आता उर्वरित पैशांची वाटप सुरू झालेली आहे आणि लाखो महिला भगिनींच्या खात्यावर 4,500 रुपये जमा झालेले आहेत. तर आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही, तर ते नेमकं कसं चेक करायचं, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आपण सुरुवातीला एक स्क्रीनशॉट बघूया की आपले एक सबस्क्रायबर लाडक्या बहीण आहे, तर त्यांनी हा स्क्रीनशॉट आपल्यासोबत शेअर केलेला होता आणि त्याने सांगितलं होतं की माझ्या खात्यावर आज 4,500 रुपये जमा झालेले आहेत. तर ते बघूया माहिती. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की हे जे आपले सबस्क्रायबर आहे, तर त्यांनी कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की सर, माझ्या खात्यावर आज 4,500 रुपये जमा झालेले आहे आणि अजून उर्वरित पैसे बाकी आहे, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, आजपासून काय झालेलं आहे की जे काही उर्वरित पैसे आहे, तर ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये 5 डिसेंबरला माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा शपथविधीचा कार्यक्रम होता आणि शपथविधीचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच संध्याकाळी मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जो काही निर्णय झालेला आहे, तर तो पहिलाच जो काही निर्णय होता, तो की बहीण योजनेसंदर्भातील निर्णय होता आणि या निर्णयानंतर, तर हा निर्णय झाल्यानंतर तर माननीय एकनाथ शिंदे यांनी सर्व महिला व बाल विकास विभागाचे जे काही मेन अधिकारी आहेत, तर त्यांची एक मीटिंग बोलवली होती आणि या मीटिंगमध्ये त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे की महिला भगिनींच्या खात्यावर तात्काळ हे पैसे जमा करा. आणि त्यानुसार लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहिती आहे की कालपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होताना आपल्याला दिसून येतात. तर काल अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर रुपये 3,000 जमा झालेले आहे आणि आज जर बघितलं आपण, तर आज सुद्धा लाखो महिला भगिनींच्या खात्यावर हे 4,500 रुपये जमा झालेले आहे. तर आता लाडक्या बहिणींनो, बरेच लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे की हे पैसे जमा झाल्याचा त्यांना मेसेज आलेला आहे, परंतु अजूनही अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर कोणताही अशा प्रकारचा मेसेज आलेला नाही आणि पैसे जमा झालेला नाही. तर त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी एक गोष्ट करणे अपेक्षित आहे की तर या वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी जो काही लॉग इनचा ऑप्शन आहे, तर तिथे आपल्याला युजर नेम टाकायचा आहे, म्हणजे जो आपला मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि त्या ठिकाणी जो काही पासवर्ड आहे, तर तो पासवर्ड आपल्याकडे असेल, तो पासवर्ड या ठिकाणी टाकून द्या. तो टाकल्यानंतर आपण या वेबसाईटवर लॉग इन होणार आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्याला कळून येईल की आपल्या फॉर्मचं जे काही स्टेटस आहे, तर त्यामध्ये पैसे जमा झाले किंवा नाही, तर याची सगळी माहिती आपल्याला त्या वेबसाईटवर कळणार आहे. तर होऊ शकते ज्या ज्या लाडक्या बहिणीकडे युजर आय डी आणि पासवर्ड आहे, तर त्यांनी हे करा. त्याचबरोबर अनेक अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्याकडे पासवर्ड नाही, तर त्यांनी नेमकं काय करायचं आहे, तर त्यांनी सोमवारला बँकेमध्ये जायचं आहे. बँकेत जाऊन आपल्या अकाउंटवर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही, तर याची चौकशी करायची आहे. तरच आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर हे पैसे जमा झाले किंवा नाही. कारण विनाकारण चिंता करत बसल्यापेक्षा किंवा काळजी करत बसल्यापेक्षा आता गव्हर्नमेंटने हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आपल्याला सुद्धा आता अलर्ट राहून आपलं जे काही लॉग इन आहे, ते लॉग इन एकदा चेक करावं लागेल. त्याचबरोबर बँकेत जाऊन सुद्धा चेक करावं लागेल, तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर हे पैसे आले किंवा नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जे काही 2100 रुपयाबाबत महायुतीनं जे वचन दिलेलं होतं, तर या संदर्भात सुद्धा मंत्रिमंडळामध्ये चर्चा झालेली आहे आणि यानुसार लवकरच हा 2100 रुपयाचा डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जानेवारीमध्ये जमा होणार आहे.
बघा या ठिकाणी जानेवारी होऊ शकते की मकर संक्रांत जे आहे तर हा एक महिलांसाठी चांगला सण आहे. तर या सणाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे 2100 रुपये जमा होऊ शकतात. तर अशा प्रकारची महत्वाची अपडेट किंवा माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अजूनपर्यंत आपण जर या व्हिडिओला लाईक केलेला नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिला भगिनीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.